सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या आठवड्यात आयकर विभागाने सरकारी कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थाने व कार्यालयांवर टाकलेल्या छापेमारीत कोट्यावधी रुपयांचं घबाड हस्तगत करण्यात आलंय। नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने अचानक धाड टाकली होती। सरकारने कॉन्ट्रॅक्टदार व बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालय व निवासस्थानावर ही धाड टाकण्यात आली होती। अचानक टाकलेल्या छापेमारीत सुमारे तब्बल 850 कोटीहून अधिक बेहिशेबी मालमत्ता हस्तगत करण्यात आली होती। सलग 4 ते 5 दिवस 8हून अधिक ठिकाणी ही छापेमारी झाली आहे अशी माहिती आता सध्या समोर येते। या छाप्यात सुमारे 8 कोटी रुपयांची रोख रक्कम त्यासोबत 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किट देखील जप्त केल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येते। अचानक टाकलेल्या छापेमारीमुळे सरकारी कंत्राटदार तसेच बांधकाम व्यावसायिकांचे धाबे हे दणाणले असून या सरकारी कंत्राटदारांशी अनेक राजकीय नेत्यांचा देखील संबंध असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राजकीय नेत्यांचाही जीव टांगणीला लागला। आयकर विभागाच्या छापेमारीत कोट्यावधी रुपयांचे कागदपत्रे तसेच पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले असून काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या घरी तर इतर काही कारमधून रोकड जप्त करण्याची माहिती देखील आता सध्या समोर येते। ज्या कंत्राटदारांच्या घरी काही सापडलं नाही अशा कंत्राटदारांच्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या घरी देखील छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता आयकर विभागाच्या अधिक तपासणीत काय समोर येतं याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं। जागर जनस्थानसाठी संदीप नवसेसह शुभम मुडके पाटील, नाशिक।